तेरा दुनिया से क्या लेना, है ना? तू मेरी मैं दुनिया से कुछ लेना देना नाही, माय बापासोबत नाही, सासू सासऱ्यासोबत नाही. अरे मिळून मिसळून राहावं. आली म्हणल्याबरोबर घरात शिरली, मला दोघांच्या मनात तिसरं जमणार नाही म्हणलं. आल्याच्या नंतर घरात इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, ते पोरग पाहू लागलं. आणि माईनं विचारला पोराले, म्हणजे बाबू काय पाहताय? म्हणजे काही नाही म्हणे. कारण जो मुलगा आतापर्यंत आई आई म्हणत होता ना, आईवरच प्रेम कमी झालं. ते प्रेम बाईवर गेलं. इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, म्हणजे बाबू काय पाहताय? जेव देऊ का? नाही. चहा पाहिजे? नाही. पाणी देऊ? नाही. मग तुला काय पाहिजे? इकडे या खोलीत आहे, त्या खोलीत पाय, या खोलीत पाय. पण बाबू तू काय पाहताय? काही नाही म्हणे. ती कुठं गेली? काय म्हणे? ती कुठं गेली? कारण तर आई मागं पडली, आईवरचं प्रेम बाईवर गेलं. प्रेम नगरी मध्ये जा आईवरचं प्रेम बाईवर गेलं. बाईवर गेल्याच्या नंतर बाईवर तरी प्रेम राहते का? बाईवरचं प्रेम दोघांच्या मधात घुंगरू झाल्याच्या नंतर, पिंट्या झाल्याच्या नंतर बाईवरचं प्रेम लेकरावर गेलं. लेकरावरचं प्रेम कारण हे स्थिर राहिलं नाही. पहिले आई, आईच्या नंतर बाई, बाईच्या नंतर लेकरावर गेलं. पण हेच जर प्रेम जर भगवंतावर जर लावलं तर बदलण्याची पाळी येत नाही. पण आपण भगवंतावर प्रेम लावत नाही, तेवढा विश्वास ठेवत नाही. तुकामध्ये घालवतो यावरी भार, भाऊ हा संसार देवा पडे. तेवढा विश्वास असावा, विश्वास असावा. त्याच्यानंतर आत चालला श्वास, बाहेर चालला श्वास, त्या श्वासावर नियंत्रण ठेवावं. आणि पुढे भक्ती बसलेली आहे. भक्तीच्या मांडीवर ज्ञान आणि वैराग्य बाजूला बसलेला आहे, नारद बसलेला आहे. आणि शोधकाधिकाने शंकाधिक कथा सांगत आहे. तेव्हा ती कथा म्हणजे आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता आणि त्याला धुंदली नावाची एक बायको होती. आणि त्याच्या घरी नेहमी कटकट राहायची, नेहमीच कटकट. त्याच्या लग्नाला बरेच वर्ष झाले, अजून पाळणा हल्ला नाही. खायला खूप आहे पण संतानच नाही. शास्त्र काय सांगते? पुनहिस्य राज्यम सर्व दुखाय कल्पते. वारसच नाही,
संतांचं उलट आहे. संत कसे आहे? जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाये संचिताचे, ठेविले नंते तैसेची राहावे, ठेविले नंते तैसेची राहावे, सिद्धी असो द्यावे समाधान, सिद्धी असो ठेविल्यानंतर तैसेची राहावे. तुकाराम महाराजाला एका बाबरवाल्याने मोळी दिली बांधून. कशाची? उसाची. पण बाबाजी ही उसाची मोळी घेऊन जा म्हणे, घरी घेऊन जा. आणि पेंडक उचलून दिलं आणि त्याच्या तुकाराम महाराजाच्या मागे एक 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 ऊस ओढणं चालू आहे. मोडी बांधून दिली ती कास्तकाराने, शेतकऱ्याने, आणि एक 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 ऊस ओढता 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 एकच ऊस राहिला डोक्यावर. एकच. आणि एक ऊस राहिल्याच्या बरोबर आवाज दिला बाईला. बाईला आवाज दिला, अगं बाहेर आहे म्हणे. त्या शेतकऱ्याने मला उसाची मोळी बांधून दिली, उतरवला. आता बाईला वाटलं कास्तकाराने शेतकऱ्याने उसाचे पेंडक बांधून दिलं, भाकरी करत होती, निघाली बाहेर. आणि पाहते तर तुकाराम महाराजाच्या डोक्यावर फक्त किती ऊस होता? एक. मोळी बांधून दिली होती. आणि ते सांगताना कसा म्हणे, शेतकऱ्याला मोळी बांधून दिली म्हणे ऊसाची, उतरवालेला उतरवाली आहे, उतरवला. आणि डोक्यावर पाहते ते एकच. बाईला इतका राग आला, इतका राग आला. ऊसाचा जे एक ऊस होता ना, ते घेतला हातात, मागचा पुढचा काही विचार केला नाही, ताड दिशा मारलं पाठीवर. पाठीवर मारल्याबरोबर त्याचे 3 तुकडे झाले. 3 तुकडे झाल्याबरोबर तुकाराम महाराजाला राग यावं का नाही? पण तुकाराम महाराजाला राग आला नाही. म्हणे माय, तुझा किती हात हे आहे म्हणे, एक तुला, एक मला, एक मुलाला म्हणे, 3 तुकडे म्हणे केले म्हणे एकाच ऊसाचे. संतांचं उलट आहे. चरित्र वाचावं, संतांचं वाङ्मय वाचावं, सत्संगात येऊन बसावं. याच्यानं आपला संसार सुखी कसा करायचा हे आम्हाला सत्संगामध्ये कळत असते, पण आपण बसत नाही. सत्संगात येऊन बसावं, भागवतात येऊन बसावं. बघा, भजनात जर बसला, कदाचित भजनात जर नाही बजेट लागला, समजा कदाचित ताप जर आला, ताप आल्याच्या नंतर आपण कुठे जातो? एक तर कुर्लीच्या दवाखान्यात दाखवतो, कुर्लीत जर नाही लागला पलीकडे सरकतो. इथं जर बसला नाही तर यवतमाळला जातो, यवतमाळला जर नाही बसला तर मग नागपूरले भरती व्हावं लागतं. तर तशा टाईप भजनात सुधारला तर ठीक, नाही सुधारला कीर्तनात सुधरण. कीर्तनात जर नाही सुधारला तर मग भागवतात भरती करायला लागते. हे भरती करणं 7 दिवस, पेशंट जसं 7 दिवस 8 दिवस ठेवा लागते ना, हे भरती करणं. तसं संतांचं उलट आहे. संत म्हणून संत वाङ्मय वाचावं. संतांचं चरित्र कसं आहे
की याच्यामध्ये संसार सुखी कसा करायचा हे आपल्याला अनुभव मिळतात. ज्ञानोबराय म्हणतात